नाटकामध्ये मुलीची आई आहे. नमस्कार, माझं नाव ईश्वरी. मी या नाटकामध्ये नवरीचा भाऊ म्हणून किरदार सादर करणार आहे. नमस्कार, मी या नाटकामध्ये एका मुलाची भूमिका सादर करणार आहे आणि माझं नाव आहे शिवा. नमस्कार, मी या नाटकामध्ये मुलाच्या वडिलाचा किरदार सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव स्वरा. मी या नाट्यामध्ये शिवाची आई बनलेली आहे. नमस्कार, मी या नाट्यामध्ये मुलाची बहीण म्हणून सादर करीत आहे. नमस्कार मंडळी, चला तर मग आपण या नाट्याचं पहिलं दृश्य बघूया. दृश्य 1 मध्ये आपण हे बघणार आहोत की बैठकीच्या कार्यक्रमामध्ये मुलीकडच्यांची कशी धावपळ असते. तर चला तर मग बघूया की हे बैठक पूर्ण होईल की नाही. अहो, तुम्ही हे काय करत बसलात? मुलांकडचे येतच असतील, आवरा पटकन. अरे राजू, तुला सामान आणायला सांगितलं होतं, आणलंस का? हो हो बाबा, मी जातच आहे. तुम्ही हे बघा दीदीचं झालं की नाही. हो, जा लवकर जा. अरे बापरे, मुलगी किती नटाथटा करते, किती साड्या बदलत असेल. एकदा तू जाऊनच पाहते. काय कसं कुठे आवडलं की नाही तुझं? आवर पटकन, पाहून येतच असते. हो आई, झालंच माझं, आवर पटकन. अहो चला पटकन, पाहुणे आले. नमस्कार नमस्कार. अहो, मुलाचे तुम्ही कोण? मी मुलाची बहीण. कसाचा प्रवास, काय अडचण तर नाही आली? जास्त काही अडचण आलं नाही, पण तुमच्या घराकडच्या रस्त्यात खूपच खड्डे होते. थोडंफार खराबच आमचा रस्ता. जा ग छकुलीला घेऊन. हो, मी आणते. काय ग छकुली, आवडलं की नाही तुझं? पाहुणे आले, चल पटकन. हाचा ट्रे घेते, घे पटकन. नाही, मी चहा नाही घेत. अहो घ्या ना. काय ग, तुझं नाव आहे? माझं नाव सानवी. आणि तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? माझं नाव BEd कम्प्लीट झालं. बरं, शिक्षण झालंय मग तुझं? हो. तुला काय काय करायला आवडतं? मला ना भजन, कीर्तन आणि मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. तुला स्वयंपाक करता येतो का? हो, मला पूर्ण स्वयंपाक येतो. बरं, तू आम्हाला जरा चालून दाखवशील का? हो. आता खोदन करायला हवाय. हो, मी आणते. आमच्या घरी सून नाही, सोनपावलाने लेक येत आहे. तर आम्हाला जास्त काही नाही, 21 लाख हुंडा, 21 तोळा सोनं आणि 4 चाकी गाडी हवी आहे, बस. तो 4 प्रोग्राम आहे, लेकिन एक कंट्रोल. हो, बरोबर आहे. 21 हा आमचा शुभ आकडा आहे. त्यामुळे आम्हाला 21 लाख रुपये दिले नाही तरी चालतील, पण 21 तोळे सोनं व 4 चाकी गाडी हवीच आहे. ठीक आहे. हो. अहो, मुलगा तर तसं, जसं की आता सर्वांना दृश्य 1 बघितलंच आहे, तर आता दृश्य 2 पण सुरू करूया. दृश्यामध्ये आपण हे पाहूयात की बैठकीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मुलीकडच्यांचा हुंडा कसा द्यायचा या विषयावर चर्चा करतील. तर बघूयात. अहो, मुलगा तर तसा संस्कारीच आहे, पण आपण एवढं पैसे
पुरुषाला का बघत आहे? ती तिचं चांगल्या घरी जाते, तुला तर आता खुश व्हायला पाहिजे ना. हो, तू बरोबर म्हणतेस. मी आपल्या मुलीसाठी काय पण करायला तयार आहे. आपलं जेवढं शेत आहे आपण तेवढं विकून टाकू. पैसे काय आज राहतील उद्या नाही, पण माणसं नेहमी सोबत राहतात. हो, तुम्ही बरोबर बोलताय. आता हुंड्याचं तर नक्की झालंच आहे, तर आपण दृश्य 3 पण बघूया. दृश्य 3 मध्ये आपण हे पाहणार आहोत की कसे मुलांकडच्या लग्नाच्या दिवशी हुंडा मागतात आणि बघूयात की यांचं लग्न होईल की नाही. तुम्ही इथे आहात का? मी तुम्हाला कुठे नाही विकायला काढलंच आहे. जसं विकल तसं आम्ही पैसे देऊन टाकू. लवकर तुमचा हुंडा देऊन टाका. हो. सावधान. आता यांचं लग्न तर झालं. आता दृश्य आपण बघूयात की सामीचा लग्न तर झालंच आहे आणि आई-वडिलांची परिस्थिती इतकी गरीब असल्यामुळे त्यांनी तिला सासरी हुंडा अजून नाही दिलाय. काय तिचे सासरचे तिला हुंडा नाही दिल्यामुळे त्रास देतील की नाही बघूया. ऐकलं का? मला ना कंपनीकडून जॉबचा ऑफर आला होता. तुला माहित नाही का, आमच्या घरातले मुली पैसे कमवायला बाहेर जात नसतात. हो, जॉब करायला काय प्रॉब्लेम आहे? बघ दादा, लग्न होऊन 4 दिवस नाही झाले, बायकोची उलट करायला सुरू झाली. मग नाही तर काय, जीभ कशी कैची सारखी चालत आहे. असे जर हात चालवले तर 2 पैसे तरी घरात येतील. सांग तुझ्या बाबाला. हो बरोबर आहे, पहिला तुझ्या बाबाला हुंडा द्यायला सांग, नंतर कर असे सगळे नखरे. हो, लोक म्हणतात ती घरी सून आली म्हणजे लक्ष्मीचा वास असतो, पण आमच्याकडे संकट आलेलं आहे. हो बघा ना, माझ्या एका मैत्रिणीच्या भावाची बायको घरात सोन्या चांदीची भरभराट घेऊन आली आणि आमच्या इथे काय नसते, फाटके कापड आणि चहा. मग नाही तर काय, फ्रीज नाही, सोनं नाही, कपाट नाही, फक्त फाटके कपडे आणि चहा. हो,